गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। 10 दिवसाच्या मंगलमय अशा या वातावरणामध्ये हा व्हिडिओ बनवायचा कारण एकच झालेलं आहे की मी आज घरात एकटी आहे आणि गुडिया झोपलेली आहे आणि विराज स्कूलला गेला, मिस्टर ऑफिसला गेलेले आहेत आणि मी गेले लग्नानंतर 7 वर्ष गणपती बाप्पा बसवले होते। त्याच्यानंतर मी विसर्जन वगैरे 7 वर्ष व्यवस्थित मी तेव्हा रेंटने होते आणि रेंटने 1 RK माझा रूम होता आणि त्याच्यातही मी गणपती बाप्पा छान अशा पद्धतीने डेकोरेशन, रात्रभर आम्ही डेकोरेशन वगैरे करायचो आणि त्या आठवणी एक वेगळ्याच असतात। आणि रात्रीच्याच घराला कलर वगैरे आम्ही द्यायचो कारण रेंटने असल्यामुळे त्या भिंती खूप खराब व्हायच्या। त्याच्यानंतर मी गेले 5 वर्ष झाले गणपती बाप्पा फ्लॅट घेतला, फ्लॅटमध्ये 5 वर्ष झाले राहते। 1 BHK माझा फ्लॅट आहे आणि गणपती बाप्पा बसवायची प्रबळ इच्छाशक्ती माझ्या मनात होती, पण जागेअभावी मला 1 BHK मध्येही बसवता येत नव्हता गणपती बाप्पा। मग माझी इच्छा होती, मुलाचीही इच्छा होती, मिस्टरांची इच्छा होती आणि मेन म्हणजे गुडियाची पण इच्छा होती की आपण गणपती बाप्पा घरात बसवावे असं म्हणून। पण मग जागा काही पुरत नव्हती आणि माझा हा L आकारचा सोफा आहे, हे बघा माझा L आकारचा सोफा आहे। त्याच्यातली मी ही एक गादी काढून घेतली आणि हे बघा इकडे ठेवलेली आहे ती, तुम्हाला डबल दिसत असेल ती अशी ठेवून घेतली आणि या साईडला आम्ही गणपती बाप्पाचं डेकोरेशन असं केलेलं आहे। पहिले ठरलं होतं की हा बघा माझा TV कॉर्नर आहे आणि इथं आम्ही पडदा लावला आणि पडदा लावल्यानंतर इथं या जागेवरती आम्ही गणपती बाप्पा बसवणार होतो। पण लक्षात आलं की इथं TV आहे, लाईट्स वगैरे आहेत वरती, आपण दिवा लावतो, कधीतरी खाली प्रोग्राम असतात सोसायटीमध्ये आपण खालीही जातो आणि मग उगीच रिक्स नको, मुलं घरात असतात म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं। पुन्हा एकदा तिथलं डेकोरेशन काढून आम्ही इकडं लावलं, हा पडदा असा लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी पिंपरीतून अशी फुलं वगैरे आणली आणि छान पाट मांडला, कळस मांडला आणि छान पद्धतीने गणपती बाप्पा खूप मस्त इथंही वाटते ही पूर्व पश्चिम दिशा आहे ती माझीवाली। आणि गुडियाच्या स्कूलमध्ये बघा शाडूच्या मातीचा गणपती बाप्पा बनवायला लावलेला होता आणि हा बघा शाडूच्या मातीचा गणपती बाप्पा बनवलेले आहेत आम्ही आणि तोही छान पद्धतीने आम्ही असा ठेवून घेतला, दुर्वा वगैरे। आणि इच्छाशक्ती तुमच्या मनात असेल तर तुम्ही काहीही करू शकतात। आणि 5 वर्ष झाले जागा मिळत नव्हती की कुठं बसवावा असं म्हणून आणि एक आयडिया आली की आपण इथं बसू शकतो का आणि एक टेबल आणला, टेबलावर एक फळी ठेवली आणि त्या फळीवरती पाट ठेवून गणपती बाप्पा मी असे बसवून घेतलेले आहेत। डेकोरेशनसाठी अशी फुलं वगैरे मी पिंपरीत जाऊन आणले आणि त्या लाईटिंग वगैरे अशी लावून घेतली, 2 पडदे वगैरे लावले असे आणि छान पद्धतीने आणि सुंदर वातावरण असतं घरामध्ये। 7 दिवसाचे गणपती बाप्पा मी बसवलेले आहेत, 7व्या दिवशी मी विसर्जन करणार आहे आणि खूप आनंद आहे घरामध्ये आणि छान वाटतं, प्रसन्न वाटतं आपल्याही घरामध्ये। आणि तुमची इच्छाशक्ती जर असेल तर शक्य करतील स्वामी जे म्हणतात ते खरंच आहे असं मला वाटतं आणि याच्यातच मी खुश आहे। सो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।